नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, स्वामी महाराजांची पुण्यतिथी अवघ्या थोड्याच दिवसांवरती आलेली आहे आणि या दिवशी खरं तर आपल्याला एक संकल्प करायचा आहे, तर तो आहे सेवेचा. तर बघा, जे जे अजून सुद्धा स्वामी सेवेत नाहीयेत किंवा ज्यांना म्हणजे नाही का सेवा करायची इच्छा आहे, पण सेवा काय करायची तर ते माहिती नाहीये. तर खरंच असा एक संकल्प स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून तुम्ही जर केला, बघा महाराजांना आपण एवढं काही भरभरून मागत असतो. आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी महाराजांना आपण विनंती करत असतो की तुम्ही हे द्या ते द्या. आपण आपल्या स्वार्थासाठी देवाकडे जात असतो. मग मी म्हणते की तुम्हाला थोडीफार सेवा करायला काय हरकत आहे ना. म्हणजे तुम्ही जर 1-1.5 तास जरी सेवा करत असाल ना, तरी त्याचं कुठंतरी एक थोडंसं पुण्य आपल्याला भेटत असतं. तुमची जेव्हा जास्त सेवा वाढत असते, तर तेव्हा त्या सेवेचा अनुभव सुद्धा आणि महाराज कोणतीच सेवा त्यांच्यापाशी ठेवून घेत नाहीत बघा. तर त्या सेवेचं फळ कधी ना कधी महाराज आपल्याला देत असतात. बघा, किती जणांना असं एक सवय असते, आपल्या आयुष्यात काही अडचणी संकट आले की देवापाशी जायचं, त्यांना म्हणायचं हे असं आहे तसं आहे. किंवा कितीतरी असं लोक आहेत, माणसं आहेत की फक्त फक्त आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सेवा करतात. म्हणजे नाही का की नाही तेवढ्या पुरतं माझं होऊ दे, नंतर देवाकडे बघायचंच नाही असं. पण असं न करता स्वामी महाराज बघा, एवढं म्हणजे ज्यांच्या आयुष्यात महाराज येतात ना, तर त्यांचं खरंच सोन्याहून पिवळं एवढं ते महाराज आपल्या आयुष्यात येऊन करतात, तेवढं आपल्याला भरभरून देत असतात बघा. त्याच्यामुळे नक्कीच ह्याही महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून नक्की म्हणजे नक्की एक संकल्प करा आणि रोजची नित्य सेवा करा. बघा तुम्हाला काय अनुभव येतो ते. मी म्हणते की तुम्ही आधी थोडी तरी सेवा करा. जसं जसं महाराजांच्या सेवेत आपण हे होऊन जातो ना, तसं महाराज खरंच आणि महाराज आपली परीक्षा सुद्धा घेत असतात. बघा, किती जण असं म्हणतात की मी एवढं पारायण करतो, एवढी सेवा करतो, तरी सुद्धा फरक पडत नाही. तर कसं असतं, कितीतरी गोष्टी अशा असतात की म्हणजे नाही का ते आपले प्रारब्ध पण असतात किंवा जे आपण आपले कर्म सुद्धा मध्ये आड येत असतात बघा. त्याच्यानंतर ना बघा, महाराज आपण जे काही सेवा करत असतो, तर ते महाराज कधी ना कधी आपल्या संकटाच्या टायमिंगला महाराज ते त्याची परतफेड करत असतात बघा. मग कितीतरी जणांच्या बाबत असं झालेलं असेल की नाही का, म्हणजे कितीतरी मोठं संकट आलेलं होतं आणि ते एकदम अलगद निघून गेलं की समजलं पण नाही. तर तीच स्वामी कृपा असते, दत्त कृपा असते बघा. आपल्याला असं वाटतं की नाही, आपण म्हणजे जी आपण बोललो की ते लगेच आपल्या आयुष्यात झालंच पाहिजे, तर तसं नाही. आपल्या इच्छेपेक्षा सुद्धा महाराजांचं नियोजन आपल्या आयुष्यात तेवढंच खूप महत्वाचं असतं. महाराज आपल्याला काय पाहिजे ते देण्याऐवजी आपल्यासाठी काही चांगलं आहे ना, तर तेच महाराज देत असतात. आणि बघा, तुम्ही सेवा करा. सेवा जशी तुमची वाढत जाते ना, तर तसं महाराज खरंच म्हणजे तुम्हाला काही दिवसानंतर कळेल की म्हणजे नाही का आपली परिस्थिती काय होती आणि आता काय झालीये. त्याच्यानंतर ना बघा, असं सुद्धा होतं की किती किती मोठे मोठे संकट तुमच्यापाशी येऊन सुद्धा ते अलगद निघून तर जातातच, पण त्यातून सुद्धा महाराज आपल्याला ते संकट म्हणजे काहीतरी एक आपल्या आयुष्यात चांगलं घडण्यासाठी सुद्धा आलेले असतात बघा. प्रत्येक संकटात एक संधी म्हणून बघा, नक्कीच बघा, त्यातनं सुद्धा महाराज महाराज बाहेर काढतात. आणि तुम्हाला एक सांगते की महाराज जे काही आपली परीक्षा घेत असतात ना, तर ते एक तुम्ही खरंच स्वामी सेवा फक्त म्हणजे नाही का मनापासून करताय का तुम्ही त्या अडचणीच्या काळात फक्त म्हणजे नाही का सेवा तर करताय, पण तुमचं हेच नाहीये की बाबा नाही असं होऊ शकत नाही किंवा फक्त करायची म्हणून करताय, असं नका करू. कारण कसं आहे ना, तुम्ही जेव्हा मनापासून सेवा करता आणि खरंच सुरुवातीला महाराज एवढी परीक्षा बघतात, एवढी परीक्षा बघतात ना, की खरंच म्हणजे काही काही तर महाराजांचं जे काही नियोजन असतं, तर ते काही काहींना समजत नाही आणि ते फक्त म्हणतात की हे सेवा केली आमचं असं झालं तसं झालं. तर तसं नसतं. महाराज खरं तर सुरुवातीला आपली परीक्षा बघत असतात आणि त्यानंतर आपल्याला तसं त्या म्हणजे आपल्या आयुष्यात महाराज तेवढे बदल सुद्धा घडवून आणतात. मेन म्हणजे आपल्या स्वतःमध्ये महाराजांना बदल घडवायचा असतो, म्हणून काही संकटे महाराज सुद्धा देत असतात, मुद्दामून देत असतात. काही परीक्षा महाराज मुद्दामून बघत असतात आपले की तुम्ही ह्या परीक्षेच्या काळात कितपर्यंत टिकताय. एवढं सुद्धा महाराज म्हणजे एक सातत्य असलं पाहिजे आपल्या प्रत्येक सेवेत
की कितीही मोठं संकट येऊ द्या तरी सुद्धा तुम्ही ती सेवा सोडायची नाही बघा. तर बघा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे. म्हणजेच सेवेचा तर व्हिडिओ मी आधीच तुम्हाला म्हणजे टाकलेला आहे बघा. त्याच्यानंतर ना सांगता कशी करायची तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे. पण महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एक असा संकल्प करा बघा. जर तुमच्याही जवळ महाराजांचं केंद्र, मठ, मंदिर असेल तर तुम्हाला तिथं जायचं आहे. खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं आहे आणि ती नाही का खडीसाखर आणि नारळ आपल्या दोन्ही हातात धरून महाराजांना समोरासमोर उभा राहून महाराजांना विनंती करायची आहे की जे काही आता इथून पुढे जी मला सेवा करायची आहे तर ती सातत्य त्यात राहू द्या. ती सेवा माझ्याकडून मनापासून करून घ्या तुम्ही, असं महाराजांना म्हणायचं आहे. बघा महाराज, एकदा तुम्ही एक संकल्प करताना तर त्यात तुम्ही ते बांधील होता. त्याच्यामुळे तुम्ही कितीही अडचणी आला ना तरी सुद्धा नाही, आपल्याला प्रत्येक अडचणीत प्रत्येक संकटात सुद्धा एकच लक्षात राहतं की आपण ह्या गोष्टीचा संकल्प केलेला आहे आणि ही सेवा ही गोष्ट आपण करायचीच आहे बघा. त्याच्यामुळे संकल्प करण्याला सुद्धा खूप महत्व आहे आणि संकल्प नक्कीच केला पाहिजे. कारण कसं असतं ना, जेव्हा महाराजांना एखादी गोष्ट एखादी सेवा जेव्हा सांगून करतो ना तर ती खरंच महाराज तेवढ्या ह्यांनी आपल्याकडून करून सुद्धा घेतात. परीक्षा तर घेतच असतात ते आपली, पण तरी सुद्धा त्यातून आपल्याकडून ती सेवा करून घेतात बघा. तुम्ही जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना अजून खरंच माहिती नाहीये स्वामी सेवा कशी करायची, रोजची नित्य सेवा काय आहे, त्यांना खरंच माहिती नाहीये तर तुम्ही असा संकल्प करा की स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून तुम्ही बघा रोज 11 माळी महाराजांचा षडाक्षरी मंत्राचा जपमाळ करा. 11 माळी हा रोजचा झाल्याच पाहिजे. प्रत्येक एका माळेला काहीतरी अर्थ आहे. प्रत्येक माळेला बघा एक माळ केली तरी तुमच्या म्हणजे कितीतरी संकट जे आपले षटरूप आहेत तर ते कितीतरी आपल्या मध्ये जे असणारे अवगुण आहेत तर त्यांच्यासाठी प्रत्येक एक माळ आहे बघा. त्याच्यामुळे तुम्हाला या म्हणजे नाही का रोज नित्य सेवेमध्ये 11 माळी हा स्वामी महाराजांचा जप करायचाच आहे. नाही तर किती 10 ते 15 मिनिटं सुद्धा नाहीत लागत ह्या सेवेसाठी. त्याच्यामुळे 11 माळी नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरला बघा स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत हे जर तुम्ही नित्य पठणात जर रोज 3-3 अध्याय जर पठण करत असाल आणि असं म्हणजे बघा रोज 3-3 अध्याय वाचला तर 7 दिवसात एक तुमचं पारायण होतं. आणि जेव्हा तुम्ही रोज नित्य सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताचं जर पठण करत असाल ना तर जे काही तुमच्याकडून नकळत ज्या काही चुका होतात ना, जे काही कर्म होतात ना तर त्या या सेवेतून स्वामी चरित्र स्वामी चरित्र सारामृत या पठणाने दूर होत असतात बघा. आणि महाराज म्हणजे असं म्हणतात की जेवढे तुमची पारायण वाढतात ना तर तेव्हा कितीही अशक्य गोष्ट असू देत, कितीही म्हणजे नाही का तुमचे प्रश्न मार्गी लागत नाहीयेत, अडचणी आहेत तर त्या या सेवेतून नक्कीच महाराज बाहेर काढतात आणि तसं मार्ग आपल्याला मोकळा करून देत असतात बघा. आणि त्याच्यानंतर ना तारक मंत्राचा तो खूप सारे अनुभव आहेत आणि मी सुद्धा रोज म्हणजे नाही का ह्या सगळ्या सेवा तर माझ्या नित्य सेवा चालूच असतात. प्लस माझ्या ह्याही सेवेत मी जशी स्वामी सेवेत आले ना तशी माझी तारक मंत्राची सेवा अजून सुद्धा चालू आहे. रोज चालूच असते ती सुद्धा. तर 11 वेळेस आपल्याला तारक मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे बघा. जर तुमच्याही घरात निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा सतत भांडणं कटकटी होत असतील तर तुम्ही ते तारक मंत्राचं पाणी जर तुम्ही रोज तारक मंत्र म्हणून जर घरात शिंपडत असाल, त्याच्यानंतर जी काही आजारी व्यक्ती आहे, बाधित व्यक्ती आहे त्यांना जर तुम्ही देत असाल, त्याच्यानंतर जे काही तुमच्या घरात व्यसन करणारी व्यक्ती असेल त्यांना जर तुम्ही तारक मंत्राचं पाणी देत असाल तर 100% ह्यातून म्हणजे बाहेर पडतो आपण. तेवढं तारक मंत्राच्या पाण्याचं खरंच खूप मोठा साक्षात्कार आहे. त्याच्यामुळे ते तर तुम्ही नित्य सेवेमध्ये नक्की म्हणजे नक्कीच ते सुद्धा पठण करायला हवं. खरं तर बघा जी काही सेवा करतो ती आपल्या सांसारिक अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक जण सेवा करत असतो. तर नक्कीच म्हणजे नाही का स्वामी महाराजांचं हे नित्य सेवा जर तुम्ही चालू केली ना तर महाराज नक्कीच. आणि असं म्हणतात की जेव्हा तुम्ही नित्य पठणामध्ये स्वामी चरित्र सारामृत जर असेल ना तर कितीतरी अडचणी आपल्यापर्यंत आलेल्या सुद्धा कळत नाहीत, एवढं महाराज तारतात आपल्याला. त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्कीच ह्या सगळ्या सेवा करा. एक संकल्प असा देखील करा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी बघा
तुम्ही स्वतः सांगाल काय अनुभव आला? कितीतरी संकटे, अडचणी तुमच्या पासून म्हणजे जे आयुष्यात चाललेले होते तर ते दूर झालेत बघा. आणि खरंच सांगायचंय मला, की मी जशी स्वामी महाराजांच्या स्वामी सेवेत आली ना, तसं खरंच म्हणजे महाराजांनी जेवढी परीक्षा घेतली ना, त्यापेक्षा कितीतरी चांगलं केलंय. आणि खरंच मी माझ्या घरच्यांना सुद्धा म्हणत असते, कुठेतरी मी सेवा केलेली. माझ्या लग्नाच्या आधी सुद्धा मी सेवा करत होते खरं तर. त्याच्यानंतर ना लग्न झाल्यानंतर बघा आता मी 3 वर्ष झालं कंटिन्यू ही सेवा करते. तर खरंच म्हणजे आता काही गोष्टी कळतायत, की म्हणजे नाही का कुठेतरी केलेली ती सेवा महाराजांनी कुठेतरी आपल्या आयुष्यात ते एवढं चांगलं करून ठेवलंय. काही गोष्टी आपल्याला वेळ आल्यानंतर भेटणारच आहेत. पण खरंच सांगायचे, की महाराजांचं नियोजन आपल्या इच्छेपेक्षा पण खूप सुंदर असतं. त्याच्यामुळे नक्की सेवा करा. तुम्हाला आज ना उद्या त्या सेवेचं फळ नक्की भेटेल आणि महाराज कोणतीच सेवा त्यांच्यापाशी ठेवून घेत नाहीत बघा. तुम्ही जे काही सेवा करता ना त्याच्या कितीतरी पट महाराज आपल्याला ते देत असतात बघा. त्याच्यामुळे नक्की सेवा करा आणि स्वामी सेवेकरी व्हा. बघा नक्की तुम्ही स्वतःहून सांगचाल, की हे सेवा केली आणि या सेवेने आमच्या घरात असे बदल घडले. एवढे म्हणजे नाही का आमच्याही घरात खूप सारे संकट अडचणी म्हणजे होतच होतं सारखं भांडणं वगैरे. तर खरंच स्वामी महाराजांच्या कृपेने म्हणजे खरंच खूप सारं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि महाराजांना एखादी गोष्ट सांगावी आणि महाराजांनी ते पूर्ण करू नये असं कधीच झालं नाही. त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की सेवा करा. बघा तुम्हाला सुद्धा महाराज काही ना काही साक्षात्कार देतील, काही ना काही अनुभव देतील बघा. आणि तुमचं हे फक्त एवढंच सांगणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, की नक्की स्वामी सेवेकरी व्हा, स्वामी सेवा करा. बघा महाराज नक्कीच आपल्या आयुष्यात म्हणजे एवढं एवढं महाराज भरभरून देतात ना, की खरंच नंतर आपल्याला थोड्या दिवसांनी कळतं, की आपण आपल्या आयुष्यात परिस्थिती काय होती आणि आपण आता कुठल्या स्टेजला आहे. एवढा महाराज बदल करतात आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की सेवा करा बघा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या मी रजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.